अंगणातली तुळस आणि घरातली स्त्री दोघेही आहेत या सृष्टीची खरी शक्ती आणि श्री. ऊन असो वा पाऊस, तुळस नेहमी हिरवीगार नटते आणि संकट कितीही मोठं असलं घरातली स्त्री खंबीरपणे लढते. दोघींच्याही अस्तित्वाने घर आनंदाने डोलतं. त्यांच्याच त्यागावर हे संपूर्ण कुटुंब चालतं. जिच्यामुळे घराला लाभतं गोकुळाचं रूप, ती तुळस आणि ती स्त्री म्हणजेच तेजाचे स्वरूप. आपल्या सगळ्यांच्याच घरी अंगणात किंवा बाल्कनीमध्ये एक छानशी तुळस असते. आपण अगदी मनापासून तिची काळजी घेतो, रोज पाणी घालतो, दिवा लावतो. पण म्हणतात ना, जर तीच गोष्ट योग्य पद्धतीने केली तर त्याचं फळ मात्र दुप्पट मिळतं. अगदी तसंच आपल्या रोजच्या या पूजेमध्ये जर आपण काही छोटे छोटे पण महत्त्वाचे नियम पाळले ना, तर आपल्याला त्याचा खूप जास्त सकारात्मक लाभ मिळू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असेच 5 नियम बघणार आहोत. खूप सिंपल असे नियम आहेत आणि आपल्याला ते फॉलो करण्यासाठी देखील खूप सोपे आहेत. सगळ्यात पहिला नियम म्हणजे तुळशीला पाणी अर्पण करणे. तुळशीला कधीही घाईघाईत चिडचिड करत किंवा आंघोळ न करता पाणी अर्पण करू नये. आंघोळ झाल्यावर शुद्ध आणि शांत मनाने तुळशीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. दुसरं म्हणजे पाणी हे नेहमी तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यातून घालावे. फक्त एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये. तुळशीला आपण वृंदा म्हणतो आणि असं म्हणतात एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचं देखील व्रत असतं आणि त्यात आपण जर पाणी घातलं तर व्रतभंग होतं. म्हणून एकादशीला तुळशीला पाणी घालणं वर्ज्य आहे. ह्या दिवशी फक्त लांबून नमस्कार करावा, पूजा करावी आणि दिवा लावावा, पण पाणी मात्र घालू नये. आता पाणी घालताना हा छोटासा मंत्र नक्की म्हणावा. महाप्रसाद जननी सर्व सौभाग्य वर्धिनी आधी व्याधी हरे नित्यम तुलसी त्वम नमोस्तुते. शक्य झाल्यास हा मंत्र नक्की म्हणावा किंवा अगदी सिंपल ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जरी म्हटला तरी देखील आपल्याला खूप छान पॉझिटिव्ह फील होतं. आता दुसरा नियम तो म्हणजे तुळशीजवळ तुपाचा दिवा का आणि कधी लावावा. तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणे ही आपल्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेली शिकवण आहे. पण यामागे फक्त धार्मिक नाही तर वैज्ञानिक कारण देखील आहे. असं म्हणतात संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने घरातली सगळी निगेटिव्ह ऊर्जा नष्ट होते आणि घरात सुख समृद्धी नांदते. फक्त दिवा लावताना तो थेट जमिनीवर किंवा तुळशीच्या अगदी जवळ न ठेवता नेहमी थोडा डिस्टन्स मेंटेन करून ठेवावा. तुळशीच्या पानांना दिव्याची आस लागणार नाही एवढी मात्र काळजी घ्यायची आणि दिवा शक्यतो तांदळावर किंवा आसनावर ठेवावा. आता तिसरा नियम तो म्हणजे दर शुक्रवारी तुळशीला कच्चं दूध मिक्स करून पाणी अर्पण करणे. आता हा नियम खूप कमी लोकांना माहीत आहे. तुळशी ही भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे आणि जिथे भगवान विष्णूंची कृपा असते तिथे माता लक्ष्मीचा वास हा सदैव असतो आणि शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार आहे. असं म्हणतात शुक्रवारी तुळशीला साध्या पाण्याऐवजी त्यात थोडं कच्चं दूध मिक्स करून अर्पण केल्याने घरात कधीही पैशांची चणचण भासत नाही. घरात नेहमी आनंदी वातावरण राहतं. कुंडलीतील अनेक दोष देखील शांत होतात. ह्या व्यतिरिक्त मी जे ऑब्झर्व केलंय ते म्हणजे कच्चं दूध मिक्स करून जे पाणी आपण तुळशीला अर्पण करतो त्याने तुळशीची वाढ देखील खूप छान होते. आता चौथा नियम तो म्हणजे तुळशीजवळ शिवलिंग का ठेवू नये. बऱ्याच घरांमध्ये जागेअभावी किंवा माहिती नसल्यामुळे तुळशीच्या कुंडीतच छोटी मूर्ती किंवा शिवलिंग ठेवतात. पण शास्त्रानुसार हे वर्ज्य आहे, कारण शिवपूजेमध्ये कधीही तुळशी अर्पण केली जात नाही. म्हणून तुळशीच्या कुंडीत देखील शिवलिंग स्थापित करू नये. दोन्ही पूजा ही स्वतंत्र ठिकाणीच झाली पाहिजे. आणि शेवटचा म्हणजेच 5वा नियम तो म्हणजे सूर्यास्तानंतर तुळशीला कधीही स्पर्श करू नये. रात्रीच्या वेळी वनस्पती देखील झोपतात अशी आपली भावना असते. त्यामुळे संध्याकाळच्या दिव्यानंतर तुळशीची पाने तोडणे दोष मानला जातो. तर तुळस ही फक्त एक वनस्पती नाही तर आपल्या संस्कृतीमधील श्रद्धा, पवित्रता आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. आणि मला नेहमी असं वाटतं सर्व देवांची आपण मूर्ती स्वरूपात, फोटो स्वरूपात पूजा करतो, पण अशा 2-3च गोष्टी आहेत ज्यांची आपण मूर्ती स्वरूपात नाही तर प्रत्यक्षात देव म्हणून पूजा करतो. पहिले आहेत ते म्हणजे सूर्यदेव, जे की आपल्याला रोज प्रत्यक्ष दर्शन देतात, ऊर्जा देतात
आणि दुसरं म्हणजे आपल्या घरातील अंगणातील तुळस, ज्याला आपण साक्षात देवीचं स्वरूप मानतो. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.